नमस्कार, मी मंदाकिनी सपकाळ. कबीरायांमध्ये आपलं स्वागत. आपल्या प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते. साधू संत लोक जे आहेत, या साधू संतांना ईश्वराची भक्ती यातच खरे सुख सापडले. पण माणूस मात्र याच्या उलट. माणूस आपल्या भोवती भौतिक सोयी सुविधा एकत्र करतो आणि आपण खूप सुखी आहोत असे सगळ्या जगाला दाखवत सुटतो. कबीर म्हणतात, उजल पहिने कापडा पान सुपारी खाए, कबीर हरी की भक्ती बिन बंधा जमपुरी जाए. मराठी दोहा. शुभ्र कपडे घालून पान सुपारी खाई, देव नामाशिवाय माणूस यमपुरी जाई. कबीर सांगतात की मनुष्य काय करतो, आपल्या भोवती भौतिक सोयी सुविधा करत असतो. यामध्ये घर, संपत्ती, गाडी, बंगला, धन दौलत सगळी मोहमाया एकत्र करतो. चांगले चांगले कपडे घालत असतो, चांगले पदार्थ खात असतो. हे सगळं करत असताना तो देवाचे नामस्मरण मात्र करत नाही. तो देवाचे नामस्मरण करायला विसरतो. आणि जे लोक देवाचे नाव घेत नाहीत, देव नामाचा जप करत नाहीत, अशा लोकांना यम त्याच्या घरी यमपुरी घेऊन जातो असे कबीर म्हणतात. आणि ते दोह्याच्या माध्यमातून सांगतात, उजल पाहिने कापडा पान सुपारी खाए, हरी की भक्ती बिन बंधा जमपुरी जाए. धन्यवाद.